रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवल्या आहे कणकेच्या बिट्ट्या। कशा बनवल्या हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या बिट्ट्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कणिक। तर तुमच्याकडे जर जाडी कणिक असेल तर फारच ठीक, नसेल तर जी आपण नॉर्मल कणिक घेतो पोळ्या करण्यासाठी ती सुद्धा चालेल। तर तुम्हाला जेवढी कणिक लागेल 2 माणसासाठी 4 माणसासाठी त्याप्रमाणे तुम्ही कणिक घ्या। आता या कणकेमध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला यामध्ये ओवा, साधारण अर्धा चम्मच एवढा। आता मीठ आणि ओवा सर्व कणकेमध्ये मिक्स करून घ्या। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक मळताना पाणी थोडं थोडं घाला, कारण कणिक आपल्याला जास्त पातळ नको। तर या कणकीचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। तर येथे तुम्ही बघू शकता आपला कणकेचा घट्ट असा गोळा बनून तयार आहे। आता आपण लगेच बिट्ट्या तयार करायला घेऊया। सर्वात आधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा, हातावर चांगला मळून घ्या आणि याची आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे। तर आता आपली इथे पोळी लाटून तयार आहे। आता या पोळीला लावणार आहोत आपण तेल। आता पोळीची अर्धी साईड दुमडून घ्यायची आहे, त्यानंतर त्याला तेल लावायचं, परत दुसरी साईड आपल्याला दुमडून घ्यायची, आता परत त्याला तेल लावून घ्यायचं। त्यानंतर या प्रकारे आपल्याला पूर्ण पोळीला दुमडून घ्यायचं आहे। आता याचा आपल्याला पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रकारे। सर्व साईड आपल्याला एकत्र करून जोडून घ्यायचे आहे आणि त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही येथे बघू शकता आपली बिट्टी येथे बनून तयार आहे। आता परत तुम्हाला मी एक बिट्टी बनवून दाखवते। अशा प्रकारे मी येथे सर्व बिट्ट्या तयार करून घेतल्या। आता आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे 4 ते 5 लहान चमचे एवढं तेल आणि या तेलामध्ये आपण आता एक एक करून सर्व बिट्ट्या घालून घेणार आहोत। आता 2-3 मिनिटांनंतर आपल्याला ह्या बिट्ट्या पलटून द्यायच्या आहे। तर इथे मी सर्व बिट्ट्यांना आता पलटून देते आणि यावरती 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून देते। आता 2-3 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि या बिट्ट्यांना परत पलटून द्यायचं। असं आपल्याला 2-3 मिनिटांनी परत करायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या बिट्ट्या कडक होऊन येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच करत जायचं आहे। बिट्टीची जी बाजू झालेली आहे ती आपल्याला वरती करायची आहे आणि जी बाजू कच्ची आहे ती बाजू खाली करायची आहे। तुम्हाला जर वाटलं की यातलं तेल संपलेलं आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं तेल घालू शकता। तर या प्रकारे ह्या बिट्ट्या आपल्याला अशा उभ्या सुद्धा करून ठेवायच्या, म्हणजे याची सर्व बाजू नीट शिजल्या जाईल।
माझ्या बिट्ट्या होईपर्यंत मी इकडे कुकर लावून दिला आहे आणि एकीकडे भाजीसुद्धा टाकून दिली आहे। तर ह्या बिट्ट्या बनवायच्या वेळेस आपण सर्वात आधी बिट्ट्या तयार करायला घेणार, त्यानंतर कुकर लावायचा आणि नंतर भाजी बनवायला घ्यायची। म्हणजेच कुकर आणि भाजी होईपर्यंत आपल्या बिट्ट्या तयार होईल। तर ह्या बिट्ट्या तयार करायला मला जवळपास अर्धा तास लागला मध्यम आचेवरती। तर या बिट्ट्यासोबत आज मी मस्त वांग्याची आणि बटाट्याची भाजी बनवली होती। तर आता ह्या बिट्ट्या कशा झाल्या हे ओळखायच्या असेल तर ही बिट्टी थोडी दाबून बघायची आपल्याला। ती जर दबली तर कच्ची आहे आणि अशी कडक झाली, क्रंची झाली की समजून जाल की आपली बिट्टी तयार आहे। तर इथे माझ्या सर्व बिट्ट्या तयार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।